आपलं शिवा 20 या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे मी हार्दिक स्वागत करतो। इथं नेमका प्रॉब्लेम काय आपण थोडंसं पहिले समजून घेऊ। म्हणजे बरेचसे लोक जी चूक करतात आपल्याला ती करायची नाही, थोडंसं टाळणं गरजेचं आहे। या गोष्टी आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे जे संत्रा मोसंबी ही पिकं लागवड करत असतील तर तुम्ही ही इथं झाडं बघू शकता। मोसंबीची बरीचशी झाडं आपल्याला पिवळी पडलेली जाणवते। इथं झाडामध्ये बरेचसे पानं पिवळे पडलेले आहेत किंवा यावरती पानं खाली गळाली सुद्धा दिसत आहेत। तर याची नेमकी कारणं काय आहेत ना, पाहू शकता तुम्ही। इथं खोडाच्या बाजूला आहे ना यांनी हुंडी लावलेली होती, मातीची भर इथं हुंडी यांनी बरीचशी लावलेली आहे। आता यांना आपण सांगितल्याप्रमाणे यांनी काही जागेवरची काढायला पण सुरुवात केली। आता काढल्यानंतर नेमकं त्याच्यात काय बदल झाला आपण ते थोडंसं बघू। हे झाड बघा पूर्णपणे पिवळं पडलेलं, हे काढल्यानंतर त्याचा खोड काय असू शकतो। खोड पूर्ण डॅमेज झालेला आहे आणि खोड डॅमेज झाला म्हणून झाडवर पूर्णपणे पिवळं पडलं। बरं हे एकच नाही, आपण अजून दुसरं बघू। हे जे बूड आहे बूड मातीत राहते, सेम कंडिशन, खोड डॅमेज झालं। अजून चला अजून काही दुसरी झाडं बघू। इथं बघू शकतो आपण अजून खोड पूर्णपणे डॅमेज झालेलं आहे। काय होते, हुंडी लावल्यामुळे इथं पाणी साचून राहील, इथं कीड तयार होईल, फंगस तयार होईल, त्यामुळे हे खोड पूर्णपणे असं डॅमेज करणार। आणि हे खोड डॅमेज झालं की 101% तुमच्या वर पिकावरची प्रॉब्लेम दिसायला सुरुवात होतील। आपण जे पाणी देतो ही हुंडी ओली होईल, ही हुंडी ओली झाली म्हणजे इथं पाणी सारखं मॉइश्चर असं टिकून राहील आणि ज्या झाडाच्या मुळा इथं फक्त आधार देण्यासाठी तिथं ओलावा जास्त टिकून राहिल्यामुळे मग इथं हे खोड डॅमेज होणार, खाली मूळ डॅमेज होणार, आपटेक तिथं कमी होणार आणि मग झाडं बरोबर असं आपल्याला पिवळं पडायला तिथं सुरुवात होईल। ज्यांना आपण सांगितलं नंतर हे आता ही इथं बघा हे तर म्हणजे खूप जास्त झालेलं आहे। इथे बघा तुम्ही ज्याला इथं खालून नवीन म्हणजे जमिनी लेवलला इथं मुळा फुटायला सुरुवात झालेली आहे आणि झाड कंडिशन आपण बघू शकतो याची काय कंडिशन झालेली आहे। हे असं झाड बघायचं। तर ही चूक आहे ना आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांना टाळायची आहे, जेणेकरून आपल्याला हा प्रॉब्लेम दिसणार नाही। ही अशी कंडिशन होणे म्हणजे सरळ आपण आपल्या झाडाला मागे घेऊन जाणे। बाय चान्स समजा एखाद्या वेळेला असं होऊ नये, पण ते झाड जर सुकून गेलं आपल्याला नवीन कलम लावून परत त्याला डेव्हलप करून माल घेण्यासाठी जो वेळ लागेल ना तो भरून निघणार नाही आपला। त्यामुळे ही चूक करू नका। ज्यांना आपण सांगितलं पूर्णपणे या हुंड्या काढून टाकायला तेव्हा त्यांनी हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे ही माती पूर्ण काढायला सुरुवात केलेली आहे, पुढं ठेवलेली नाही। काही भागावर म्हणजे जिथं पाणी त्यांचं कमी गेलं किंवा खोड जास्त डॅमेज झालेलं नसेल ते झाड आज व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे, पण जिथं खोड जास्तीत जास्त खोडं डॅमेज झालेली आहेत म्हणजे पाणी जास्त साचून राहिल्यामुळे त्यामुळे ते पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। तर ही चूक प्रत्येक शेतकरी बांधवांना प्लॉटमध्ये प्रॉब्लेम काय आला हुंडी लावल्यामुळे। आता हे माझं सांगण्यात झालं, पण ॲक्च्युअल हा ज्यांचा प्लॉट आहे की ज्यांनी हे सगळे प्रॉब्लेम इथं फेस केलेत नेमकं त्यांना काय प्रॉब्लेम केला आपण थोडंसं त्यांच्याकडे माहिती घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय द्याल पहिले। मी मिलिंद दामोदर काळबंडे, पिंपळगाव वखाजी, तहसील नरखेड, जिल्हा नागपूर। अच्छा, तर मिलिंद भाऊ आता तुम्ही इथं हुंड्या लावल्या होत्या, आम्ही सांगितल्यानुसार तुम्ही काढायला तिथं सुरुवात केली। काय नेमकं तुम्हाला काय असं नुकसान झालेलं जाणवलं बरं इथं? हुंडी लावल्यापासून भरपूर तोटा झाला आहे। कसा म्हणजे झालं काय नेमकं? कसं आपण 22 मध्ये जेव्हा मिरगाचं पाणी पडलं होतं आधी तेव्हा आपण हुंडी लावली। हो, हुंडी लावल्यामुळे काय झालं का तिथं पूर्ण जे पाणी साचलं, पाणी म्हणजे ओली ओली जमीन राहिली। हो, तर ओल्या जमिनीमुळे काय झालं का जे पूर्ण जे बुरशी होती हो, ते पूर्ण झाडाला वेढली। बरोबर। त्याच्यामुळे काय झालं का जे मातीच्या ते हवेच्या सोकलीच नाही। हो, त्याच्यामुळे काय झालं का जे पूर्ण जे खोड आहे त्या खोडाची पूर्ण साल पूर्ण खराब झाली, साल पूर्णपणे कुरतडल्या गेली कारण पूर्ण डॅमेज केली, फंगसने डॅमेज केली आणि ओलावा टिकून होता कायमस्वरूपी, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले। आता आपल्याला काय करायचं नेमकं? हा आता झाला या हुंडी लावल्यामुळे सगळा प्रॉब्लेम। आता त्यांनी काढायला सुरुवात केली, आपण दाखवलंच तुम्हाला मागाशी। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम की जर असं झालं असेल तर सगळ्यात पहिले तर आपल्याला ही हुंडी काढायची, यानंतर आपल्याला काय करायचं तर ड्रिंचिंग करावं लागतील। जर 2 आपल्याला ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे। तर मग ड्रिंचिंगमध्ये काय घ्यायचं आहे, काही औषधांची नावं सांगतो। याच्या आधी मी तुम्हाला एक संत्र्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाठवलेला आहे, तुमच्या पाहण्यात आला असेल, पण त्याही संत्र्याच्या प्लॉटमधल्या याच्यामध्ये सेम प्रॉब्लेम असा होता की झाडाची पानं पिवळी पडून झाडं सुकत होती। आपण त्याच्यामध्ये ती ट्रीटमेंट दिलेली आहे, सेम तीच ट्रीटमेंट आपल्याला या बगीच्यामध्ये करायची आहे। काय करायचं आहे, क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन 50+5 1 लिटर, स्टेप्टोसायक्लिन 36 ग्रॅम,
सिडोनिक 1 लिटर, मास्टरक्लीन 250 ग्रॅम, मल्टीपास्टर 100 ml 200 लिटरच्या पाण्यामध्ये टाकून 2 लिटर पाणी आपल्याला एका झाडाला ओतायचं. अजून याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं काय राहील तर हेच द्रावण तुम्ही 500 लिटर पाण्यात ओतायचं आणि 5 लिटर पाणी एका झाडाला ओतायचं. पण पाणी ओतायचं कुठं, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता तुम्ही समजा झाडाची 12 वाजता सावली जी आहे ती अशी इथपर्यंत पोहोचेल, इथपर्यंत झाडाची 12 वाजता सावली येईल. तर ही सावली आणि हे खोड याच्यामधलं सेंटर म्हणजे असं इथं आपल्याला हे द्रावण सगळं ओतणं गरजेचं आहे या अशा सर्कलमध्ये. तेव्हा रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील. तुम्ही इकडे पाणी ओतलं तर चालेल, इथपर्यंत या पोर्शनमध्ये पाणी ओतलेलं चालेल, पण इकडून तिकडे फक्त पाणी ओतू नका, ते द्रावण ओतू नका. चांगल्या रिझल्टसाठी जेवढं तुम्ही त्या खोडाकडे जाणार तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार नाही. तर त्यामुळे थोडीशी याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचे आहे. चांगल्या रिझल्टसाठी, चांगल्या उत्पादन वाढीसाठी या थोड्याशा काही छोट्या छोट्या टिप्स ज्या असतात त्या नक्कीच आपल्याला खूप महत्त्वाच्या ठरतात. तर सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे काही चांगलं करता येईल आपल्या बगीच्यामध्ये त्या गोष्टी आवर्जून कराव्या. सगळ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.